एकदा चीनमध्ये एबीपी माझा या टीव्ही चॅनलवर बंदी घातली। मग बंदी घातली हे कळल्यानंतर त्या कंपनीचे सगळे प्रतिनिधी वगैरे तिथे भेटायला गेले त्यांना। मग त्यांनी त्यांना विचारलं की कशामुळे तुम्ही आमच्या चॅनलला बंदी घातली, असं करू नका, काही जर चुकला असेल तर ते सांगा, आम्ही ते दुरुस्त करून घेऊ, काय तुम्ही जे अपेक्षा असतील तर ते आम्ही पूर्ण करू। त्यावर तिथले दोघं चौघजण एकमेकाकडे पाहिलं आणि ते म्हणाले, हे पहा, आम्ही चीनचे माणसं, आमची डोळे थोडेसे लहान आहेत, आमच्या डोळ्यांना पाहून तुम्ही खिजवताय काय, त्यांना थट्टा करताय काय, त्यांना नावं ठेवताय काय। अहो, आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणलं तुम्ही आज बदलाल उद्या बदलाल, हे काही नाही, तुमच्यात काडीचाही फरक पडत नाही। एवढे दिवस झाले तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी, तुम्ही सतत पुन्हा पुन्हा म्हणताय आम्हाला, काय म्हणताय सारखं सारखं, उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट। यासाठी आम्ही तुम्हाला बंदी घेतलेली आहे, जोपर्यंत तुम्ही ते बदलत नाही आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही।